मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी। मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी निफाड तालुका आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात पिंपळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 26 जानेवारी 2016 रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिन आयोजित करण्यात आला होता। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी हेतुपुरस्सरपणे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख केलेला नाही। संविधान निर्मात्यांचे नाव जाणीवपूर्वक टाळणे ही गोष्ट महाराष्ट्राला घातक असून संविधान दिनाच्या दिवशी संविधान निर्मात्याचे नाव टाळले ही मोठी घटना आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे हे वक्तव्य चुकीचं असल्यामुळे महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे। निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, निफाड तालुकाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक कुट्टू सय्यद, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कयूम पठाण, पिंपळगाव युवा शहराध्यक्ष करण साळवे, बाळासाहेब पगारे, सुभाष गांगुर्डे, गौरव जाधव, केतू जाधव, संतोष शिंदे आदी उपस्थित होते। बसवंत, NS3 डिजिटल, पिंपळगाव। सर्वप्रथम गिरीश महाजन पालकमंत्री यांचा आम्ही निषेध करतो का त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान 14-15 मिनिटाचं त्यांचं जे भाषण होतं, जिल्हाधिकारी कार्यालय असो, परेड मैदान असो, तिथं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेखसुद्धा केला नाही। वास्तविक प्रजासत्ताक दिवस हा आपल्याला संविधानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेबांमुळे आज आपण स्वातंत्र्य, बंधुता, एकता या मुद्द्यावर चालतो आणि ज्या महामानवाने आपल्याला हे सर्व दिलं आणि त्यांचा नाव उल्लेखसुद्धा गिरीश महाजन साहेबांनी केला नाही, याचा आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करतोय आणि आम्ही तसं पिंपळगाव पोलीस स्टेशनला आता निवेदन देऊन आणि त्या गोष्टीचा निषेध करतोय। आणि आम्ही निवेदनामध्ये अशी मागणी केली का गिरीश महाजन पालकमंत्री यांच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की तिने त्या महिलेने, त्या अधिकाऱ्यांनी सत्तेची बाजू मांडली आणि आवाज उठवला। पहिले त्या महिलेला आम्ही सलाम करतो आणि जर त्या महिलेवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी तिच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्हाला आंदोलन करण्याची वेळ जरी आली तरी आम्ही ते आंदोलन करू आणि त्या महिलेला न्याय मिळवून देऊ।